ओव्हीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण पोह्यांपासून अतिशय वेगळी अशी रेसिपी करणार आहोत। आपण नेहमीचे कांदे पोहे करतो किंवा मग तुम्ही पोह्याची इडलीसुद्धा केली असेल किंवा मग डोसेसुद्धा केले असतील। पण जर एकदा या पद्धतीने ही रेसिपी केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल आणि आठवड्यातून 3 ते 4 वेळा ही रेसिपी तुम्ही नक्कीच कराल। इतकी जास्त चविष्ट होते आणि करायला म्हणाल तर खूप जास्त सोपी आहे। तर बघा, सुरुवातीला तरी आपल्याला पोहे छान चाळून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित अशी निसून घ्यायचे आहेत, कारण की पोह्यामध्ये खूप कधी कचरासुद्धा असतो, त्यामुळे व्यवस्थित असे पोहे आपल्याला निसून घ्यायचे आहेत। आता पोहे आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचे आहेत। तर बघा, खूप असं खराब पाणी निघालेलं आहे। आता हे 3 ते 4 पाण्याने पोहे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। पाहू शकता, अजिबातच इथे पाणी ठेवलेलं नाही आहेत आणि अगदीच पांढरे शुभ्र असे पोहे आपले धुवून झालेले आहेत। आता हे पोहे आपल्याला असे सेपरेट ठेवायचे आहेत साईडला। तोपर्यंत एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे इथे मी। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। सोलून घालायच्या आहेत इथे लसूण आपल्याला। आता यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता। 1 चमचा मी पांढरे तीळ घातलेले आहेत। अर्धा चमचा इतपत धने घातलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे। धने घालणं अगदी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर असतील तर घाला किंवा मग मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे धनेच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे ते, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा। तर आता बघा, हे पाणी न टाकता आपल्याला भरभरीत असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता, पाण्याचा एकही थेंब न टाकता आपण हे छान असं वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 चमचे इतपत मी शेंगदाणे घातले आहेत। तर बघा, जास्तसुद्धा शेंगदाणे घालायचं नाही आहे, 2 चमचे इतपत मी शेंगदाणे घातलेले आहेत। आता मिक्सरमध्ये ऑन ऑफ करून आपण हे छान असं वाटून घेऊया। अगदी बारीकसुद्धा वाटायचं नाही आहे, शेंगदाण्याचे छोटे छोटे जे तुकडे आहेत ते राहिले पाहिजेत। तर आता बघा, एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया। अशाच पद्धतीने कोरडं आपल्याला हे छान वाटून घ्यायचं आहे। व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल। तर बघा, आता सर्व एका बाउलमध्ये आपण हे वाटण काढून घेतलेलं आहे। आता हे साईडला ठेवूया आणि आपले जे पोहे आहेत ते सुद्धा छान असे भिजलेले आहेत। तर बघा, अगदी मोकळे असे पोहे भिजलेले आहेत आपले। आता पोहेसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून छान असे वाटून घ्यायचे आहेत। पोह्यातसुद्धा आपल्याला एकही थेंब पाण्याचं घालायचं नाही आहे, कोरडेच पोहे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता, भरभरीत असे कोरडे पोहे मी वाटून घेतलेले आहेत। एकदम बारीकसुद्धा करायचे नाही आहेत। आता हे पोहेसुद्धा आपण ह्या वाटणामध्ये टाकून घ्यायचे आहेत। ही रेसिपी नक्की काय आहे, याचं काय बनवायचे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा। आता यामध्ये काही सुके मसाले घातले आहेत। अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे, अर्धा चमचा इतपत मी गरम मसाला घातलेला आहे। आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा इतपत मी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे। आता जर तुमच्याकडे धने नसतील, सुरुवातीला आपण वापरले ते, तर त्याऐवजी तुम्ही इथे धना पावडर घातली तरी चालेल। तर बघा, आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडंही पाणी न घालता आपल्याला हे असंच मळून घ्यायचं आहे। तर बघा, हाताने छान एकत्रित मळून घ्यायचं आहे। ही रेसिपी अशी आहे ना की तुम्ही नाश्त्यालासुद्धा बनवू शकता किंवा मग अधेमध्ये भूक लागली तर तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा ॲड करता येतील, जसं की गाजर किंवा मग तुम्ही कोथिंबीर, पालक हे सुद्धा चिरून यामध्ये घालू शकता। त्यामुळे सुद्धा या रेसिपीची चव अजून जास्त वाढते आणि अजून जास्त रेसिपी ही पौष्टिक होते। तर बघा, अगदी 7 ते 8 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे। आता मुलांची शाळासुद्धा चालू होती, तर तुम्ही डब्यालासुद्धा ही पौष्टिक अशी रेसिपी मुलांना देऊ शकता। तर बघा, अजिबातच पाण्याचा इथे मी वापर केलेला नाही आहे। आता इथे मी कोथिंबीर घालून घेणार आहे। तुम्ही कोथिंबीर सुरुवातीलाच घाला, म्हणजे पीठ मळण्याच्या अगोदरच। आता कोथिंबीर घालताना सुद्धा आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, कोरडंच हे मळून घ्यायचं आहे।
कोथिंबीरऐवजी तुम्ही इथे मेथी किंवा मग पालकसुद्धा वापरू शकता बारीक कट करून. तर बघा छान असा याचा मी घट्टसर असा गोळा करून घेतलेला आहे. आता यावरती अगदी 1 चमचाभर तेलाचा आपण हात लावून घेऊया आणि पुन्हा हे छान असं मळून घ्यायचं आहे. अगदी सहज मळलं जातं, अजिबातच पाणी वगैरे लागत नाही, कारण की पोहेसुद्धा अगदी मऊसूत आपण भिजून घेतले होते, त्यामुळे आपल्याला इथे पाण्याचा वापर लागलेला नाही. तर बघा 1 मिनिटभर इथे मी छान हे मळून घेतलेलं आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकारसुद्धा देऊ शकता. तुम्हाला जर अशा पद्धतीने चपटे करायचे असतील किंवा मग मोठे गोल करायचे असतील ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर बघा मी अशा पद्धतीने अगदी कटलेटसारखे चपटे हे करून घेतलेले आहेत. जास्त जाडसुद्धा ठेवायचे नाही आहेत, छान असे चपटे करायचे आहेत, म्हणजे रेसिपी जी आहे आपली अजून जास्त खमंग होते. तर बघा आता सगळे अशाच पद्धतीने मी करून घेणार आहे. अगदी पटकनी होतात, हातालासुद्धा चिटकत नाही आणि अगदी सहज थापले जातात. फक्त पीठ मळून झाल्यावरती आपल्याला थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे. तेलाचा हात लावल्यामुळे हे जे बॅटर आहे किंवा हे जे पीठ आहे ते अजिबातच हाताला चिटकत वगैरे नाही. तुम्हाला जर याचा मेंदूवड्यासारखा जर शेप द्यायचा असेल तर तो सुद्धा इथे तुम्ही देऊ शकता, किंवा मग गोल गोल छोटे गोल करायचे असतील ते सुद्धा तुम्ही करू शकता. तुमच्या आवडीनुसार किंवा मग मुलांच्या आवडीनुसार तुम्ही याला आकार देऊ शकता. तर बघा सगळे कटलेट आता इथे मी करून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता फक्त अर्धी वाटी पोह्यांपासून आपले इतके सारे कटलेट तयार झालेले आहेत. आता इथे मी एका कटलेटला अशा पद्धतीने मेंदूवड्यासारखा आकार दिलेले आहेत. तुम्ही सर्व कटलेटसुद्धा अशा पद्धतीने करू शकता. बघा अगदी एकसारखे गोलाकार कटलेट आपण करून घेतलेले आहेत आणि दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात. आता हे तळायचे आहेत किंवा मग वाफळायचे आहेत हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघा एका साईडला तेलसुद्धा इथे मी तापत ठेवलं होतं. तेल सुरुवातीला आपल्याला छान कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला हे कटलेट एक एक कडून यामध्ये सोडायचे आहेत. आता कढई थोडीशी मोठी असल्यामुळे मी एकसंगती सगळे कटलेट इथे सोडून घेणार आहे. पण जर तुमची कढई खोलगटी असेल, छोटी असेल तर तुम्ही एकसंगती 2 किंवा मग 3 सोडले तरी चालेल. तर बघा गॅसची फ्लेम आता आपल्याला फास्ट करायची नाही आहे, मीडियम गॅसवरतीच हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजेच तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर हे कटलेट तळायचे नसतील तर तुम्ही थोडंसं तेल टाकून परतून घेऊ शकता, किंवा मग असे तळूनसुद्धा खायला खूप जास्त छान लागतात. तर बघा अशा पद्धतीने छान गोल्डन कलर येतोपर्यंत आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहे. खायला म्हणाल तर अगदी कुरकुरीत असे लागतात आणि आतमधनं अगदी सॉफ्ट होतात, त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा. तर बघा आता छान झालेले आहेत हे. आता हे कटलेट आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. अजिबातच तेलकट होत नाही. मी तुम्हाला नंतर दाखवणार सुद्धा आहे की ही कटलेट तेलकट आपले झालेले आहेत की नाही. तर बघा सर्व कटलेट आपण काढून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये. तुम्ही हे कटलेट कशासोबतही खाऊ शकता, चहाबरोबर म्हणा, केचपसोबत म्हणा, किंवा मग शेजवान चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप जास्त टेस्टी लागतात, किंवा मग नुसतेसुद्धा खायला छान लागतात, कारण की यामध्ये आपण मसाले वगैरे घातलेले आहेत. तर बघा अजिबातच तेलकट वगैरे झालेले नाही आहेत आणि खायला म्हणाल तर अगदी कुरकुरीत असे आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.